हॅलो नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम ओम नमः शिवाय। मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर हा आहे सोमवारचा सकाळचा छोटासा व्हिडिओ। मी देवपूजा कशा प्रकारे करते म्हणजे पंचोपचार देवपूजा कशा प्रकारे करते तर त्याच्याविषयी हा छोटासा व्हिडिओ आहे जो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे सकाळी नवरोबाने देवपूजा केलेली होती त्याच्यामुळे दिवा चालूच आहे। बाकीचा तर मी इथे कापूर आणि धूपदीप करणार आहे। तर सगळ्यात आधी मी इथे जे पण आदल्या दिवशी फुलं वाहिलेले असतील, तुळशीपत्र वाहिलेले असतील, त्यानंतर बेलपत्र वगैरे जे पण काही वाहिलेलं असतं ते सगळं मी काढून घेते। प्रसाद ठेवलेला असेल तर तोही काढून घेते जेणेकरून तिथे खराब होऊ नये, घाण होऊ नये किंवा डास वगैरे मुंग्या होऊ नये म्हणून ते आपण जे पण वाहिलेलं असतं ते सगळं मी काढून घेते। तुम्ही बघू शकता आता इथे पंचोपचार देवपूजा म्हणजे त्याच्यामध्ये धूप, दीप, गंध, अक्षता आणि फुलं यांचा समावेश असतो। तर देवांची षोडोपचार पूजा जी असते ती मी फक्त हफ्त्यातनं 2 दिवस करते म्हणजे मंगळवारी आणि शुक्रवारी। हे जे वार आहेत ते देवींचे वार आहेत तर त्याच दिवशी मी षोडोपचार पूजा जी आहे ती करते म्हणजे देवांना स्नान घालणे, आंघोळ घालणे, वस्त्र बदलणे ते सगळं। आणि इतरचे आपले 5 दिवस आहे बाकीचे त्या दिवशी मी पंचोपचार पूजा करते कारण की वेळ पण तितका नसतो आणि पटकन आपल्याला आवरायचं असतं, बाकीचे पण कामं असतात, मुलीला शाळेत पाठवणं, तिचं टिफिन बनवणं, हे करणं, बाकी बरेच कामं असतात त्याच्यामुळे रोजच्या रोज आपली षोडोपचार पूजा जमत नाही। त्याच्यामुळे रोज मी पंचोपचार पूजाच करते। तर तुम्ही बघू शकता इथे आता मी फुलं जे आहेत तर ते घेतलेले आहेत आणि आता मी हे माझ्या गॅलरीतल्या झाडाचेच फुलं आहेत। बाहेरून सध्या पाऊस चालू असल्यामुळे काही आणणं होत नाही आहे कारण की खूप महाग पण मिळत आहेत फुलं आणि आता छान पाऊस चालू आहे त्याच्यामुळे झाडाला छान फुलं येत आहेत। तर तुम्ही बघू शकताय आता इथे मी प्रत्येक देवाला जेवढे फुलं आलेले आहेत तेवढे वाहून घेते आहे। आपण स्वतः लावलेली झाडं त्यांना छान आलेलं एक जरी फूल असलं ना तरी खूप आनंद होतो आणि ते एक फूल जरी आपण वाहिलं ना देवाला तरी ते मनापासून वाहिलेलं असल्यामुळे देवही आपल्याला प्रसन्न होतात। तर बघू शकता इथे माझ्या जे वेली मोगरा आहे किंवा जाईजुई ज्याला म्हटलं जातं त्याचं जे झाड आहे त्याला आता सध्या पाऊस चालू असल्यामुळे खूप छान बहर आलेला आहे आणि रोज खूप छान फुलं निघत आहेत देवांसाठी। तर मी ते अशा प्रकारे प्रत्येक देवांना वाहून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता मी इथे करते आहे आरती। तुम्ही बघू शकता आता इथे मी कर्पूर आरती करत असते आणि तुम्ही कापूर पण जो आहे तो मी छान असा लाईटचं जे आता निघालेला आहे इलेक्ट्रॉनिकच्या याच्यावरती जाळायचा तर तो सुद्धा मी लावत असते जेणेकरून घरामध्ये पूर्ण छान असा सुगंध जो कापुराचा असतो तो दरवळतो आणि आपल्या घरातली सगळी जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते। तर बघू शकता आता इथे माझी आरती ही होतच आलेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा, तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबर्ससोबत ज्यांना बघायला आवडतात यूट्यूब चॅनल त्यांच्यासोबत शेअर करत जा। तर बघू शकता इथे आता माझी आरती झालेली आहे आणि मी अशी स्वतःला आणि घरालासुद्धा आरती देत असते। जर कोणी समोर अवेलेबल असेल तर त्यांना देखील मी आरती देत असते। तर त्यानंतर मी आता दरवाज्यामध्ये दिवा लावणार आहे आणि त्यानंतर अगरबत्तीसुद्धा लावणार आहे। तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।